17 जुलै 2025ची ती तारीख. माधुरीच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबतची पहिली रात्र होती. या दोघांची आज सुहागरात होती. तिचा नवरा भरपूर खुश होता. त्याला वाटत होते की आपल्याला एवढी सुंदर आणि एवढी सोज्वळ, सुशील बायको मिळाली, आपलं आयुष्य खूप चांगलं जाईल. आनंदामध्ये रूममध्ये बसला होता. त्यावेळेला 9 वाजता त्याच्या मोबाईलवरती मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये माधुरीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध करतानाचा व्हिडिओ होता. हे बघून त्याला वाटलं की आपल्यासोबत तर धोका झाला आहे. आता याचा बदला तर घ्यावा लागेल. माधुरी रूममध्ये आली. त्यावेळेला तो गंभीर चेहरा करून मनामध्ये राग धरून बसलेला होता. मोबाईल काढतो, माधुरीला दाखवतो. माधुरीच्या चेहऱ्यावरचा पूर्णपणे रंग उडून जातो. म्हणत होती की मी नाही, माझी काही चुकी नाही. अशा विनवण्या करत होती की मला माफ करा. पण तो म्हणला की तुझ्या हातून चूक घडली, याचं प्रायश्चित्त तर तुला करावंच लागेल. तुझ्या आईला फोन लाव, जी की हितच आहे. तिला रूममध्ये बोलव. आज मी तुझ्यासमोर तुझ्या आईसोबत शरीरसंबंध करणार, हीच तुझं प्रायश्चित्त असणार आहे. ज्या वेळेला माधुरीचा नवरा असं म्हणतो, त्यावेळेला माधुरीने नेमकं काय केलं? तिने आईला फोन केला का? आईला बोलवलं का? त्या रूममध्ये नेमकं काय घडलं? पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो. पुणे शहरामध्ये आईवडिलांसोबत राहणारी माधुरी. आईवडिलांना एकटीच होती. तिची परिस्थिती मिडल क्लास होती, पण तिच्या आईवडिलांनी तिचा सांभाळ करण्यामध्ये कसलीही कसरत ठेवलेली नव्हती. तिला जे पाहिजे त्या टायमाला भेटून जायचे. माधुरी एकदम लाडाने वाढलेली. 10वीमध्ये चांगली मार्क, 12वीमध्ये चांगली मार्क. तिने आता 12वीचा पेपर दिल्यानंतर 1 नंबर गेला होता. तिने विचार केला की आपण आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं. चांगले इंजिनिअर बनून एका चांगल्या कंपनीत जॉब करायचा, आईवडिलांचं नाव मोठं करायचं. तिच्या आईवडिलांनीही तशी तयारी केलेली होती. माधुरीचा रिझल्ट येतो, 80% मार्क पडतात. तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पण भेटतं. माधुरीचा कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता. तिने मोठी स्वप्न बघितलेली होती. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी माधुरी कॉलेजला निघाली. कॉलेजला ज्या वेळेला गेली त्यावेळेला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आसपासची पोरं, तरुणी कपल किस करतंय, कोण चड्डीत हात घालून वाकडं तिकडं अश्लील चाळे करतात. हे बघून त्या अश्विनीला कसं तर वाटलं. तिने विचार केला होता की मी तर असं नाही करणार, मला आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, नोकरी लागायची. असा विचार करून ही माधुरी क्लासमध्ये जाऊन बसली. आता तिचा चांगला सूर लागला होता. क्लासमध्ये जायची, अभ्यास करायची, सगळा सिलेबस वगैरे तिला समजत होता. शिक्षक वगैरे चांगले होते. घरी आल्यानंतर आईवडिलांना तिनं पूर्ण गोष्ट सांगितली. आईवडील म्हणले तुला काय घेणं नाही, तू नको टेन्शन घेऊ, तू फक्त अभ्यासावरती लक्ष दे, काय कमी पडलं तर आम्ही आहोत, फक्त तू अशा गोष्टींच्या नादी लागू नको. माधुरीने पण विचार केला होता की नाही नादी लागणार. माधुरीचा हात, साधा भोळा चेहरा आणि साधी भोळी वागणूक एका पोराला चांगलीच आवडत होती. त्याचं नाव होतं अनिकेत. तोही तिच्याच क्लासमध्ये असायचा आणि तिच्यावरती लक्ष ठेवून होता. एवढी साधी सिंपल पोरगी कसं काय असू शकते कॉलेजमध्ये, एवढ्या मॉडर्न जमान्यामध्ये, हे आज त्याला प्रश्न पडायचा. अनिकेतने विचार केला होता की लग्न केलं तर हिच्यासोबतच करायचं. असा विचार करून अनिकेतने माधुरीसोबत आता मैत्री बनवायला चालू केली होती. माधुरीने तर सुरुवातीला काय भाव दिला नाही, पण ज्या वेळेला तिचा विश्वास पटला की हा अनिकेत सेम त्याच्यासारखाच आहे, साधा भोळा सिंपल, त्याला ना कोणाशी जास्त बोलण्याची पद्धत आणि जेवढं पण बोलायचं माधुरीसोबत चांगल्या पद्धतीने बोलायचं, माधुरीसोबत आपुलकी दाखवायचा. त्यामुळे माधुरीला हा चांगलाच पटला होता. या दोघांमध्ये हळूहळू घट्ट मैत्री झाली. हे दोघं कायम सिलेबसबद्दलच बोलायचे. आता या दोघांची चांगली मैत्री होती, पण या मैत्रीतलं रूपांतर प्रेमामध्ये कधी झालं या दोघांनाही समजलं नाही. आता दोघांना एकमेकाशिवाय राहत नव्हतं. दोघंही एकमेकाला मिस करायचे. कधी सुट्टी असली, काय असली की फोनवरती बोलणं तासनतास. कॉलेजमध्ये जरी आलं तासनतास बोलत राहणं. आता माधुरीचं अभ्यासावरून लक्ष निघालेलं होतं. हा जो अनिकेत होता तो तिला एकदम भारी वाटायचा. असं तसं करत आता 3रं वर्ष आलं होतं, फायनल इयर. अनिकेत तर चांगला अभ्यास करायचा, पण ही जी माधुरी होती एवढा काय खास अभ्यासामध्ये राहिली नव्हती. तिचं पूर्ण लक्ष अनिकेतवर असल्यामुळे कधी कधी 1 विषय जायचा, 2 विषय जायचं. तिचे आईवडील विचारायचे की कशामुळे होतंय असं, पण तिला काय कारण सांगता येत नव्हतं. दिवसेंदिवस जात होते. आता माधुरीला तर ठरलं होतं की या अनिकेतसोबत लग्न करायचं. अनिकेत ही मोठ्या घरचा पोरगा होता. शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये अनिकेत म्हणतो की आता एवढे वर्ष आपण प्रेमामध्ये आहोत, पण तू कधी मला तुझ्यासोबत शरीरसंबंध करू दिले नाहीत. असं म्हटल्यानंतर माधुरी म्हणते एवढी काय गडबड आहे, करू की. पण हा म्हणतो एकदा शरीरसंबंध केले ना माणसाचं नातं घट्ट होतं आणि लग्न फिक्सच होतं. असं म्हटल्यानंतर माधुरी म्हणते की चालेल 2-3 दिवसानंतर करू, मी तयारी वगैरे करते, माझ्या मनाची तयारी नाही एवढी. 2-3 दिवसानंतर हा अनिकेत माधुरीला म्हणतो की झाली का तुझ्या मनाची तयारी? माधुरी म्हणते हो झाली, पण मला भीती वाटते, तू खरंच लग्न करणार का माझ्यासोबत? त्यावेळेला अनिकेत म्हणतो अरे विषय आहे का, 100% लग्न करणार. त्यामुळे माधुरी तयार होते.
हे दोघं त्या दिवशी चांगल्या लॉजवरती गेले होते. रूम वगैरे बुक केली. दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने शरीरसंबंध बनले. आता दोघांचं नातं एकदम घट्ट झालं होतं. आता या दोघांमध्ये वारंवार शरीरसंबंध बनत होते. हळूहळू यांची डिग्री कंप्लीट झाली. माधुरी अशी तशी करत पास झाली. एका चांगल्या ठिकाणी तिची नोकरी लागली. त्यावेळेला तिचे वडील तिच्यापाशी आले आणि म्हटले की मी 2-3 महिन्यापासून तुझ्यासाठी एक स्थळ बघितलं होतं. तर पोरगा चांगला आहे, चांगली सरकारी नोकरी आहे. तुझं त्याच्यासोबत लग्न ठरवलेलं आहे आणि आता तुझं 1 महिन्यानंतर लग्न आहे. माधुरी म्हणते, असं कसं करू शकता तुम्ही? माझं तर अनिकेतवरती प्रेम आहे. मी त्याच्यासोबतच लग्न करणार. माधुरीचे वडील म्हणले की तुला करायचं असलं कर, पण माझ्या लाशवरती जाऊन लग्न करावं लागेल. मी इथं लग्न ठरवलंय, लग्न आहे तुझं 1 महिन्यानंतर. माझी इज्जत जाईल जर हे मोडलं तर. तुला करावंच लागेल. आता तिला इमोशनल केलं पूर्णपणे. आता माधुरीपाशी काही पर्याय नव्हता. माधुरीने रोहनसोबत लग्न ठरलं होतं, त्याच्यासोबत लग्न केलं. चेहऱ्यावरती हसू, पण मनामध्ये दुःख होतं माधुरीच्या. कशी तर ती तिच्या नवऱ्याच्या घरी आली रोहनच्या. रोहनच्या घरची सगळीच चांगली होती. सरकारी नोकरी होती रोहनला. रोहन पण चांगलाच होता. पण त्याला परिस्थितीने असं काही येडा घातला की त्याला वाईट बनावं लागलं. आता या दोघांची पहिली रात्र होती. तिचा नवरा रोहन रूममध्ये आनंदात बसला होता. त्याने चांगल्या भविष्याची स्वप्न रंगवली होती. पण त्याची स्वप्न अचानक तुटून जातात. 9 वाजता त्याला मोबाईलवरती मेसेज येतो WhatsAppमध्ये. त्याच्यामध्ये व्हिडिओ पाठवलेला होता अनिकेतने त्या माधुरीसोबत शरीरसंबंध बनवताना. हा जो अनिकेत होता, चेहरा त्यानं असं दाखवत होता की मी एकदम भारी माणूस आहे, एकदम साधा सिंपल. पण तो एवढा क्रूर होता. त्याने व्हिडिओ बनवून ठेवले होते. त्याला माहिती होतं अशी कधी ना कधी परिस्थिती येणार. त्याने व्हिडिओ बनवले होते. ते आता त्या माधुरीच्या नवऱ्याला पाठवले. माधुरीच्या नवऱ्याला राग आला. त्याच्यासोबत धोका झालेला होता, त्याला समजलं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने हा विचार केला की याचा काटा तर काढावाच लागणार, बदला घ्यावाच लागणार. 1 तासानंतर माधुरी रूममध्ये आली. माधुरी शांत बसली होती. हा पण शांत. चेहऱ्यावरती शांतता होती. मनामध्ये राग होता. माधुरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. चेहरा पांढरा पडला. विनवणी करत होती की मी काही केलं नाही. माझी यामध्ये काही चूक नाही. ही कुणीतर AIने बनवलेलं असेल. माझी बदनामी करण्यासाठी, आपल्या दोघांमध्ये काहीतरी फूट टाकण्यासाठी केलेलं आहे. पण कोण बनवणार? तुझा जो बॉयफ्रेंड आहे त्याने मला व्हिडिओ पाठवला आहे आणि ही तू सगळं केलेलं आहे. माझ्यासोबत तुमच्या संपूर्ण कुटुंबाने धोका केला आहे. आता याचे प्रायश्चित्त तर तुला करावंच लागेल. तुझ्या आईला फोन कर, रूममध्ये बोलव. तुझ्यासमोर तिच्यासोबत शरीरसंबंध करणार आणि तिच्यासमोर तुझ्यासोबत शरीरसंबंध करणार, हेच तुमचं प्रायश्चित्त आहे. जर असं नाही केलं, तुझ्या वडिलांना पोलिसांमध्ये अडकवून देईन. सगळं कुटुंब तुमचं उद्ध्वस्त करून टाकेन. हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करेल. आता माधुरीला काही समजत नव्हतं. माधुरी 5 मिनिटं शांत बसली. रूममध्ये 5 मिनिटं भयान शांतता. अचानक तिच्या आईला फोन करते आणि रूममध्ये बोलवून घेते. म्हणते गपचीप ये रूममध्ये. तिची आई रूममध्ये येते आणि बघते दोघं बसलेत. म्हणते काय अडचण आहे का? अडचण काही नाही म्हणतो. या सासूबाई बसा. व्हिडिओ दाखवतो. त्यावेळेला तिची आई शॉक होते. माधुरीची आई म्हणायला लागते की यामध्ये आमच्या पोरीची काही चूक नाही. रोहन उठतो आणि म्हणतो हो काहीच चूक नाही. आता तिच्या सासूचा पदर काढायला लागतो. साडी वगैरे काढून टाकतो. ती म्हणत होती काय करताय जावई बापू? जावई बापू आता ज्या परिस्थितीत होता त्याला त्याचा बदला घ्यायचा होता. त्याने ब्लाऊज काढला. तिचे जे स्तन वगैरे आहेत त्याच्यावरती हात फिरवायला लागला. तिच्या गुप्तांगाला हात लावला. त्यावेळेला त्या बेडवरती तिला ढकलून दिलं आणि तिच्यासोबत शरीरसंबंध करायला चालू केले. माधुरीच्या आईला नेमकं काय झालं समजत नव्हतं. त्यावेळेला याने शरीरसंबंध करून बाजूला सरकला. त्या माधुरीसोबत पण केले. असंच केलं आणि म्हटला की ही तुमचं प्रायश्चित्त आहे. तुम्ही जे माझ्यासोबत धोका केला त्याचं प्रायश्चित्त आहे. आता ज्या वेळेला मी बोलवल त्यावेळेला तुम्हाला यावंच लागेल. जर नाही आलं तर मी तुमच्या सगळ्या कुटुंबावरती फ्रॉडची केस टाकेन. व्हिडिओ व्हायरल. तिची सासू माधुरी शांत राहायला लागली आता. असेच टाईम जात होता. त्या रोहनला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला त्या सासूला बोलवायचा. तिच्या पोरीसोबत शरीरसंबंध करायचा. त्याचं एकदम भयानक कृत्य चालू होतं. आता एक दिवशी ही त्याची जी सासू आहे कंटाळून गेली होती. तिने विचार केला की याचा काटा काढावाच लागेल. ती माधुरीच्या जुन्या बॉयफ्रेंड अनिकेतला कॉल करते आणि बोलवून घेते घरी. पूर्ण परिस्थिती सांगते. तू हे जे केले तुलाच निस्तरावं लागेल. जर तू निस्तरलं तर तू ही पोरगी घेऊन जा माझी. असं म्हटल्यानंतर अनिकेत खुश होतो. अनिकेत म्हणतो की नक्कीच मी याचा बंदोबस्त करतो. तुम्ही काय करा की त्याला एक दिवशी तुमच्या घरी बोलवून घ्या. आता पूर्ण प्लॅनिंग वगैरे होते. माधुरीला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. हे तिघं प्लॅनिंग करतात की हा जो रोहन आहे त्याला एक दिवशी बोलवायचं आणि त्यावेळेला त्याला संपवून टाकायचं. त्या माधुरीची आई फोन करते जावई बापू या. आज माझी इच्छा झाली. आज आपण या ठिकाणी शरीरसंबंध करू. तोही खुश होऊन जातो. माधुरी ही पहिलीच गेलेली होती माहेरी. आता ह्या ठिकाणी गेला
की रूममध्ये गेल्यानंतर तिथं अनिकेत उभा होता. रोहन अनिकेतला ओळखतो. आता त्याच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली होती. फिल्डिंग सेट झाली, त्याला माहिती झालं. तो पळायचा प्रयत्न करत होता पण दरवाजा लावलेला होता. या तिघांनी त्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली आणि गळा आवळून त्याला मारून टाकले. पोत्यामध्ये भरलं आणि त्यांच्या घरापासून 5 किलोमीटर दूर जाऊन पुलाखाली फेकून दिलं. त्यावेळेला त्यांना वाटले कोणाला काय समजणार आहे, गटार आहे, त्याच्यात जाईल, वाहत वाहत जाईल, कोल्हे कुत्रे खाऊन टाकतील. पण विषय हा कसा झाला, दुसऱ्या दिवशी पोलिसांना फोन गेला. पोलीस आले, पोलिसांनी चौकशी केली. बघितलं तर हा तर व्यक्ती ओळखीचा वाटतोय. अनिकेत, सरकारी नोकरी, पोलिसांसोबत त्याचा सारखं कॉन्टॅक्ट असायचं. त्याचं कामच तसं होतं, पोलिसांसोबत कॉन्टॅक्ट असणारं. पोलिसांनी लगेच रोहनच्या घरी फोन लावला आणि म्हटलं की तुमचा पोरगा कुठं आहे. त्याच्या घरचे म्हणले की त्याच्या बायकोसोबत फिरायला गेला असेल, 2 दिवस झालं घरीच नाही. पोलीस सांगतात की नाही, पुलाखाली त्याची बॉडी सापडली. त्यावेळेला त्याच्या आई-वडील रडायला लागतात, पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि म्हणतात की आमची सून पण 2 दिवसापासून गायब आहे. पोलीस अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या रोहनचा मोबाईल चेक करत होते. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्याची सासू जी आहे, शेवटचा फोन तिचाच होता. त्यावेळेला तिला चौकशीसाठी बोलवलं जातं, पण ती उडवाउडवीची उत्तरं देत होती. पोलिसांचा संशय चांगलाच बळावला. ज्यावेळेला महिला कॉन्स्टेबलनी तिला 3rd डिग्री दिली, त्यावेळेला पोपटासारखी बोलायला लागली आणि जी घटना मी तुम्हाला सांगितली ती पूर्ण घटना तिने पोलिसांना सांगितली. पोलीसही शॉक झाले होते की कसं काय असं घडू शकतं. माधुरीच्या आईने माधुरीचं आणि तिच्या बॉयफ्रेंड अनिकेतचं पण नाव घेतलं होतं. हे दोघे अनिकेतच्या घरी राहत होते. पोलिसांनी तिथे धाड टाकून अनिकेत आणि माधुरीला ताब्यात घेतलं. या तिघांवरती आता गंभीर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तर मला मित्रांनो सांगा, यामध्ये कोणाची चूक? मला तर वाटते ना, या चौघांचीही चूक आहे. त्या तिघांनी यांना फसवलं आणि रोहनने नंतर जे करायचं होतं ते केलं नाही, तर दुसरीच गोष्ट करत बसला. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय कमेंट करून मला नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा.